राजे तुमच्या दिलामध्ये आहेत, मला माहीत आहे. विकास आघाडीचा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आहेत, पण हे तुमचे दिलामध्ये आहेत. आणि माझ्यापडी जुनी संबंध हे परिवारजवळ आहे. हे निर्णय भाजपमध्ये शीर्ष नेतृत्व घेणार. नेतृत्वाचा निर्णय आम्ही सगळ्यांना सरमाथे आहे. मी तुम्हाला येथे बसून सांगतो, 2014 मध्ये भारत विश्वमध्ये 10वी आर्थिक महाशक्ती होती. आज 10 वर्षामध्ये आम्ही 5वी नंबरची आर्थिक महाशक्ती आता झाली. आणि कोणाला तुम्ही पछाडून तुम्ही समोर आलो? ते देशाची जो सोच होती भारतवरती राज करायला, इंग्लंड, ते 6वी नंबरवरती, आम्ही 5वी नंबरवरती. आणि मी नाही, सरकार नाही, पंतप्रधान नाही, IMF, वर्ल्ड बँक सगळं स्टडीज हे सांगून राहिलेत की 3 वर्षामध्ये भारत 5 नंबरला घेऊन आता 3 नंबरमध्ये जाणार. म्हणजे काय, जर्मनी आणि जपानला पण पाठीमध्ये ठेवून अग्रसर होणार. आणि हे सगळं योजना भारत संकल्प विकास यात्राची एक एक माणसाचं योगदान भारतवर्षला एक नक्षत्राच्या रूपमध्ये उभरायचा कार्यामध्ये त्यांचे योगदान पाहिजे. ते विचारधारा घेऊन भारत सरकार करतात. 10 लाख करोडचा कॅपेक्सची योजना आहेत. हे सामाजिक योजना वेगळी, 10 लाख करोडच्या कॅपेक्सच्या योजना आहेत. आता कोल्हापूरच्या एअरपोर्ट विमानतळला तुम्ही पहा, त्याची तयारी झाली. पुणेची विमानतळची तयारी झाली. ग्वालियर जबलपूरची विमानतळची तयारी झाली. देशामध्ये आता काल कार्यक्रम झाला पंतप्रधानचा. मुंबईमध्ये अटल सेतू 18,000 करोडचा कार्य, 60 वर्षांची सपना की मुंबई आणि नवी मुंबईला जोडायचं आहे. आता ते साकार झाली पंतप्रधानच्या कार्यकालमध्ये. 2019 मध्ये भूमिपूजन झाला होता निवडणुकाचा पहिले, आणि आता निवडणुकांचा पहिले 2024 मध्ये त्याच्या लोकार्पणपणी झाला. आता नवी मुंबई एक नवीन मेट्रोपॉलिसचा रूप घेणार. हे सोच आणि विचारधारा आहे. व्हायब्रंट इंडियाची सोच, G20ची सोच, त्याची अध्यक्षता 75 वर्षमध्ये पहिली बार भारतला मिळाला. भारत आता एक सिताराच्या रूपमध्ये विश्वमध्ये उभरायचं कार्य करून आले. आणि हे माझी वक्तव्य नाही, आंतरराष्ट्रीय जगतच्या आर्थिक क्षेत्राच्या माणसाचं वक्तव्य आहे. तो आमच्या पंतप्रधान सांगतात ना, यही समय है, सही समय है, दूधचा दूध आणि पाणीचं पाणी. जो माणसाच्या दिलामध्ये जो भाव आहेत तेच विचारधाराचा व्यवहार होईल. हेच काँग्रेस होती. त्यांच्या कोर्टमध्ये ॲफिडेव्हिट होता की भगवान राम काल्पनिक आहेत. हे I.N.T.I.A. घमंड्या गठबंधन, त्यांच्या सहभागी पार्टीचा काय स्टेटमेंट होता? सनातन धर्मला नष्ट करून द्या. एक पार्टी सांगतात की भगवान राम काल्पनिक आहे, दुसरी पार्टी सांगतात की सनातन धर्मला तुम्ही नष्ट करून द्या. त्यांच्या उत्तर काय होईल? हेच होईल की तुमचा निमंत्रण आम्ही नकारतो. जो भावना आता मंचवरून मी सांगितलं होता, 500 वर्षाच्या अगदी तुमचा पूर्वज, माझे पूर्वज, त्यांची स्वप्न होती की भगवान श्रीरामचा भव्य मंदिर आम्हाला पाहिजे. ते आज साकार होऊन राहिले. आणि जे भावना 140 करोड जनताचा नाही, विश्वमध्ये
भगवान रामची अर्चना करायचं हर माणसाचं स्वप्न आहे. भगवान राम भारतची लिमिट नाही. इंडोनेशियामध्ये, कंबोडियामध्ये, विश्वमध्ये त्यांचे भक्त आहेत. सगळ्यांची भावना आहेत. ते भावनाला तुम्ही नकारणार, ते भावनाला तुम्ही नष्ट करायची प्रक्रिया करणार, तर तुम्हाला उत्तरपणी हे देशाचा माणसं देणार. आणि जो भगवान आमचे पूजनीय महाराजजी शंकराचार्यचा तुम्ही कॉन्टेक्स्ट देतात होतो, त्यांची विचारधारा नाही की आम्ही उपस्थित नाही होणार, पण त्यांची विचारधारा होती की आमचा पूर्ण स्पष्ट सपोर्ट हे राम मंदिरला आहे. काय कारणवश आम्ही उपस्थित होण्याची आमची इच्छा आहे, पण काय कारणवश काय कठीणाई झाली, पण त्यांच्या संपूर्ण सहयोग हे राम मंदिरची प्राणप्रतिष्ठा जवळ आहे.